नमस्कार. मी सचिन फुटाणे, थिटा हीलर. पुढचे 30 मिनिटं आपण थिटा हीलिंग मेडिटेशन करणार आहोत. हे मेडिटेशन 90 दिवस तुम्ही जर केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल अनुभवू शकता. तर चला मग आपण ह्या मेडिटेशनला सुरुवात करूयात. रिलॅक्सपणे तुम्ही खुर्चीवर किंवा पलंगावर बसा. खुर्चीवर बसलेले असताल तर तुमचे हात आणि पाय एकमेकांना क्रॉस नको आहेत. तुम्ही जर मांडी घालून बसणार असाल तर सुखासन किंवा पद्मासनात बसा. पाठीचा कणा थाट ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडत सोडत तुमची डोळे बंद करा. आता आपण 3 दीर्घ श्वास घेणार आहोत. 1 2 3. आता तुमच्या तळपायाला धरणी मातेची ऊर्जा आलेली आहे. ती तुम्हाला दिसत असेल तर ठीक, नाही तर ती इमॅजिन करा की धरणी मातेची ऊर्जा तुमच्या तळपायाशी आलेली आहे. ही ऊर्जा हळूहळू तुमच्या तळपायातून वर येत आहे आणि तुमच्या तळपायाच्या सर्व स्नायूंना आराम देत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या पोटऱ्यांना आलेली आहे. तुमच्या पोटऱ्यांच्या स्नायूंना आराम देत आहे, रिलॅक्स करत आहे. ही ऊर्जा आता गुडघ्यांपर्यंत आलेली आहे. गुडघ्यांच्या स्नायूला आराम देत आहे, रिलॅक्स करत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या मांड्यांपर्यंत आलेली आहे. तुमच्या मांड्यांच्या स्नायूंना आराम देत आहे. ही ऊर्जा आता कमरेपर्यंत आलेली आहे. कमरेच्या सर्व स्नायूंना आराम देत आहे, रिलॅक्स करत आहे. आता ही ऊर्जा पाठीच्या खालच्या बाजूला आलेली आहे. तिथल्या सर्व स्नायूंना आराम देत आहे. पाठीच्या मध्यभागी ऊर्जा आलेली आहे. तिथले सर्व स्नायूंना रिलॅक्स करत आहे, आराम देत आहे. पाठीच्या वरच्या बाजूला आलेली आहे. तिथल्या स्नायूंना आराम देत आहे, रिलॅक्स करत आहे. ही ऊर्जा पोटांच्या स्नायूंपर्यंत आलेली आहे. पोटांचे सर्व स्नायूंना आराम देत आहे, रिलॅक्स करत आहे. ही ऊर्जा छातीमध्ये आलेली आहे. छातीच्या सर्व स्नायूंना आराम देत आहे. आता ही ऊर्जा दोन्ही खांद्यापर्यंत आलेली आहे. दोन्ही खांद्यांच्या स्नायूंना आराम देत आहे. खांदे एकदम सैल झालेले आहेत. तुम्हाला तुमच्या खांद्यावरचा संपूर्ण भार निघून गेल्यासारखं वाटेल. आता ही ऊर्जा दोन्ही हातांमध्ये जात आहे. तुमच्या दंडांच्या स्नायूंना रिलॅक्स करत आहे. हातांच्या स्नायूंना रिलॅक्स करत तुमच्या तळव्यांपर्यंत ही ऊर्जा आलेली आहे. दोन्ही हातांच्या तळव्यांना रिलॅक्स केलेला आहे, आराम दिलेला आहे. आता ही बोटांमध्ये आलेली आहे. नखांपर्यंत ऊर्जा आलेली आहे. तुमचे बोट, नख एकदम रिलॅक्स झालेले आहे. आता ही ऊर्जा तुमच्या मानेतून वर जात आहे. मानेच्या स्नायूला आराम देत आहे, रिलॅक्स करत आहे. ही ऊर्जा संपूर्ण चेहऱ्यापर्यंत येत आहे. तुमचे कान एकदम रिलॅक्स झालेले आहेत. भुवया, डोळे, नाक, गाल, हनुटी, ओठ संपूर्ण चेहऱ्यांच्या स्नायूला आराम देत आहे, रिलॅक्स करत आहे. चेहऱ्यावर असलेला ताण पण पूर्णपणे निघून गेलेला आहे. आता ही ऊर्जा तुमच्या केसांपर्यंत आलेली आहे.
तळपायाच्या नखापासनं ते डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण शरीर हे एकदम रिलॅक्स झालेलं आहे. आता जी तळपायाशी आलेली ऊर्जा आहे ती पुन्हा हळू वर येत आहे. ती तळपायातून, पोटऱ्यातून, गुडघे, मांडी आणि कमरेतून तुमच्या मणक्याच्या खालच्या बाजूला आलेली आहे. मणक्याच्या खालच्या बाजूला मूलाधार चक्र असतं. त्या चक्राला ह्या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे, स्वच्छ केलेलं आहे चक्र. आणि हे चक्र क्लॉकवाईज डायरेक्शननी घड्याळाच्या दिशेने फिरण्यास सुरुवात झालेली आहे. ह्या मूलाधार चक्राच्या 2 इंचवर स्वाधिष्ठान चक्र आहे. त्या स्वाधिष्ठान चक्राला ऊर्जेने स्पर्श केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे आणि हे चक्र घड्याळाच्या दिशेने फिरण्यास सुरुवात झालेली आहे. ही ऊर्जा आता वर येत येत बेंबीच्या 1 इंच खाली आलेली आहे. तिथं आपलं मणिपूर चक्र असतं. त्या चक्राला ह्या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे आणि हे चक्र आता क्लॉकवाईज डायरेक्शननी घड्याळाच्या दिशेने फिरण्यास सुरुवात झालेली आहे. तिथून ही ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत आलेली आहे. हृदयामध्ये अनाहत चक्र, हार्ट चक्र, त्याला ह्या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे. हे चक्र स्वच्छ केलेलं आहे आणि हे चक्र पण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे. तिथून ही ऊर्जा तुमच्या घशामध्ये आलेली आहे. इथं आपलं थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र असतं, त्याला ह्या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे, स्वच्छ केलेलं आहे आणि हे चक्र क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे. तिथून ही ऊर्जा आपल्या कपाळाच्या मधोमध दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आलेली आहे. इथं आपलं आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र असतं. ह्या चक्राला ह्या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे आणि हे चक्र स्वच्छ केलेलं आहे आणि हे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत आहे. इथून ही ऊर्जा आपल्या डोक्याच्या 1 फूट वर गेलेली आहे. तिथं सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र असतं. ह्या चक्राला ह्या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे. 1000 पाकळ्यांच्या कमळाच्या फुलासारखं हे चक्र असतं. हे चक्र स्वच्छ होऊन क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत आहे. 7 चक्र एका लयबद्ध पद्धतीने फिरत आहेत. आता ह्या ऊर्जेने सहस्रार चक्राच्या वर एक बॉल तयार केलेला आहे. एक पूर्णपणे पारदर्शक बॉल हा तयार झालेला आहे आणि आता तुम्ही या बॉलमध्ये बसलेले आहात. हा एवढा स्वच्छ आणि पारदर्शक बॉल आहे. त्या बॉलचा कलर पण तुम्हाला जाणवेल. त्याच्यातून तुम्हाला बाहेरील सर्व गोष्टी एकदम स्पष्ट दिसत आहेत. तुम्ही ज्या रूममध्ये बसलेले आहात ती रूम. आता ह्या बॉलला तुम्ही वरच्या बाजूला जोरात ढकललेला आहे आणि हा बॉल आता वरच्या दिशेने प्रकाशाच्या वेगाने जात आहे. तुम्ही ज्या घरात राहतात त्या घराला क्रॉस करून तुम्ही वर आलेले आहात. ज्या शहरात राहतात ते शहर क्रॉस करून वर आलेले आहात. तुम्हाला खाली नदी, नाले, डोंगर, गाड्या दिसत आहेत. तुम्ही अजून वर गेलेले आहात. तुम्ही ज्या देशात राहतात ते देश क्रॉस करून वर आलेले आहात. पृथ्वीला क्रॉस करून तुम्ही वर आलेले आहात. तुम्हाला खाली मस्त नदी दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत, निसर्गरम्य दृश्य दिसत आहेत. तुम्ही अजून वर जात आहात, वर जात आहात. प्रकाशाच्या वेगाने तुम्ही वरच्या दिशेला जात आहात. ही सूर्यमाला क्रॉस करून तुम्ही वर आलेला आहात. तुम्हाला सूर्यमाला दिसतंय, सूर्य दिसतोय, नवग्रह दिसत आहेत. तुम्ही अजून वर जात आहात. प्रकाशाच्या वेगाने तुम्ही वर 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 जात आहात. ही आकाशगंगा क्रॉस करून तुम्ही वर झालेले आहात. अजून वर जात आहात. प्रकाशाच्या वेगाने तुम्ही वर 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 जात आहात. मल्टिपल गॅलेक्सीज पण तुम्ही क्रॉस करून वर 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 जात आहात. आता तुम्ही एका एकदम डार्क अंधाऱ्या टनेलमध्ये प्रवेश केलेला आहे. हे कृष्ण विवर आहे, ब्लॅक होल ऑफ द युनिवर्स.
तिथं एवढा गडद अंधार आहे की तुम्हाला बाहेरचं काहीही दिसत नाही आहे. तुम्ही स्वतःला अप, 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 वर, वर, वर म्हणत आहात आणि प्रकाशाच्या वेगाने तुम्ही वर, वर, वर जात आहात. ह्या टनेलमधनं बाहेर आल्यावर तुम्ही एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशात आलेले आहात. एकदम निसर्गरम्य दृश्य आहे. सुंदर डोंगर, धबधबे, झाडं, झुडपं, पशु, पक्षी, पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत आहे. सुंदर नदी वाहत आहे. आता तुम्ही युनिव्हर्सच्या बाहेर आहात. हळूहळू पुन्हा वर जात आहात, वर जात आहात. वरच्या बाजूला तुम्हाला एक सोनेरी रंगाची प्रकाशाची छटा दिसते. तुम्ही हळूहळू त्या सोनेरी रंगाच्या प्रकाशात प्रवेश केलेला आहे. हा आहे 5वा प्लेन, 5th प्लेन ऑफ एक्झिस्टन्स. ह्या प्लेनमध्ये सर्व दिव्य आत्मे वास करतात. जसं स्वामी समर्थ, गजानन महाराज, गौतम बुद्ध, येशू, भगवान श्रीराम, श्रीकृष्ण. तुम्ही वर, वर, वर जात आहात. वरच्या बाजूला आल्यानंतर देवी लक्ष्मी तुम्हाला दिसत आहे. देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. ती ऊर्जा तुमच्यापर्यंत येत आहे. ती ऊर्जा तुमच्या शरीरात तुम्ही सामावून घेत आहात. विघ्नहर्ता गणपती आशीर्वाद देत आहेत. त्यांचे पण आशीर्वाद ऊर्जेच्या स्वरूपात येत आहे. ती ऊर्जा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे सामावून घेत आहात. आणि ज्या देवावर तुमचा विश्वास आहे ते देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुम्ही तिन्ही देवांचे आशीर्वाद घेऊन वर वर जात आहात. हा सोनेरी छटा क्रॉस करून तुम्ही वर आलेले आहात. वरच्या बाजूला एक नदी वाहत आहे. जेली सारख्या सबस्टन्सची ही नदी आहे आणि इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगाची ही नदी आहे. हा आहे 6th प्लेन ऑफ एक्झिस्टन्स. इथं सगळे युनिव्हर्सल लॉज म्हणजे निसर्गाचे सर्व नियम वास करतात. जसं वेळेचा नियम, ऊर्जेचा नियम, लॉ ऑफ विजडम, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ह्या नदीला तुम्ही हळूहळू क्रॉस करत आहात. एका कलरच्या छटेमधून दुसऱ्या कलरच्या छटेमध्ये क्रॉस करत 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 तुम्ही एकदम वर आलेले आहात. ह्या लेअरच्या वर तुम्हाला एक गुलाबी रंगाची छटा दिसते. त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. हा आहे लॉ ऑफ कंपॅशन, करुणा भावचा नियम. जसं तुम्ही या गुलाबी रंगामध्ये छटेत प्रवेश केलेला आहे, तुमच्या स्वभावतालचा बॉल हा गुलाबी रंगामध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. आणि ती गुलाबी रंगाची छटा तुमच्या शरीरावर पण पूर्णपणे पसरलेली आहे. तुमच्या शरीरामध्ये तो गुलाबी रंग ॲब्झॉर्ब होत आहे. हा आहे करुणाभाव. तुम्ही स्वतःला एकदम पूर्णपणे करुणाभावात, कंपॅशनमध्ये तुम्ही स्वतःला फील करत आहात. हा करुणाभाव, लॉ ऑफ कंपॅशन हा परमात्म्याचा द्वारपाल आहे. इट इज द गेट कीपर टू द क्रिएटर ऑफ ऑल दॅट इट इज. तुम्ही याच्यातून वर वर जात आहात. एकदम वरच्या बाजूला तुम्हाला एक चौकोनी खिडकी दिसत आहे. त्या खिडकीतून पांढरा शुभ्र दिव्य प्रकाश बाहेर येत आहे. तो प्रकाश एवढा दिव्य आहे की सूर्याचं तेज पण त्याच्यापुढे फिके पडेल. तुम्ही त्या खिडकीतून वर जात आहात. सर्वात पहिले तुमचं डोकं, मान, खांदे, छाती, पोट आणि पूर्णपणे तुम्ही त्या खिडकीतून आतमध्ये गेलेला आहात. आतमध्ये एवढा दिव्य प्रकाश आहे की डोळे दिपवून जातील. सूर्याचं तेज पण त्याच्यापुढे फिका असेल. ही परमात्म्याची ऊर्जा आहे. दिस इज द क्रिएटर ऑफ ऑल दॅट इट इज. दिस इज द 7th प्लेन ऑफ एक्झिस्टन्स. हा 7वा प्लेन आहे. इथं परमात्म्याचा वास असतो. ह्या ऊर्जेमध्ये तुम्ही आत जात आहात, आत जात आहात. जसं जसं तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये डीप जात आहात, खोलवर जात आहात,
तो प्रकाश अजूनच तेजोमय होत आहे. आणि जसं जसं तुम्ही आत जात आहात, तुमच्या सभोवतालचा बॉल हा ऊर्जेमध्ये पूर्णपणे विरघळून गेलेला आहे. तुम्ही खोल खोल त्या ऊर्जेमध्ये जात आहात. जसं जसं तुम्ही आत जात आहात, तसं तसं तुम्ही त्या ऊर्जेसोबत एकरूप होत आहात. त्या ऊर्जेमध्ये तुम्ही सामावून जात आहात. ही परमात्म्याची ऊर्जा आहे. दिस इज द एनर्जी ऑफ क्रिएटर ऑफ ऑल दॅट इट इज. ही परमात्म्याची ऊर्जा आहे. तुम्ही परमात्म्यासोबत एकरूप होत आहात. पूर्णपणे तुम्ही एकरूप होत आहात. खोल 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 त्या ऊर्जेमध्ये तुम्ही पूर्णपणे एकरूप होत आहात. पुढचे काही क्षण तुम्ही परमात्म्यासोबत एकरूप झालेले अनुभवताल. खोल खोल त्या ऊर्जेमध्ये तुम्ही जात आहात, जात आहात, जात आहात. आता मी पहिली कमांड देणार आहे, पहिला निर्देश देणार आहे. टू द क्रिएटर ऑफ ऑल दॅट इज. ह्या परमात्म्याला असा निर्देश आहे की माझे संपूर्ण शरीर आणि हे मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे संपूर्ण शरीर परमात्म्याच्या असीम प्रेमाने भरून टाकायचे आहे. टू द क्रिएटर ऑफ ऑल दॅट इट इज रिक्वेस्टेड दॅट टू फील मी विथ द क्रिएटर्स अनकंडिशनल लव at all cell levels with all open receptors. प्रत्येक पेशी ना पेशी खुल्या मनाने परमात्म्याच्या असीम प्रेमाने भरून टाकायची आहे. आणि चारही लेवलला कोर, जेनेटिक, सोल अँड हिस्ट्री बिलीफ लेवल्स परमात्म्याच्या दृष्टिकोनातून भरायचं आहे. इन द क्रिएटर्स पर्स्पेक्टिव्ह विथ द हायेस्ट, बेस्ट अँड इझिएस्ट वे. थँक यू. इट इज डन, इट इज डन, इट इज डन. नाऊ प्लीज शो मी. धन्यवाद. हे झालंय, हे झालंय, हे झालंय. आता मला दाखवा. परमात्म्याची ऊर्जा तुमच्या डोक्याच्या वर आलेली आहे. तो व्हाईट लाईट जो आहे, तो पांढरा शुभ्र प्रकाश, तेजोमय प्रकाश तुमच्या डोक्याच्या वर आलेला आहे. कपाळाच्या सेंटरमधनं, दोन्ही भुवयाच्या मधनं तो प्रकाश तुमच्या डोक्याच्या आतमध्ये प्रवेश करत आहे. हे परमात्म्याचं असीम प्रेम आहे. त्यांनी तुमच्या मेंदूला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. ते असीम प्रेम तुम्ही तुमच्या मेंदूवर अनुभवत आहात. तिथून ही ऊर्जा तुमच्या मेंदूच्या मागच्या बाजूला गेलेली आहे. तिथून ही ऊर्जा तुमच्या हृदयामध्ये आलेली आहे. तुमचं हृदय पूर्णपणे ह्या ऊर्जेने भरलेलं आहे. हे परमात्म्याचं असीम प्रेम आहे. दिस इज द अनकंडिशनल लव ऑफ क्रिएटर ऑफ ऑल दॅट इट इज. हे एकदम निस्वार्थ आणि असीम प्रेम आहे. तुमचं हृदय पूर्णपणे ह्या प्रेमाने भरून गेलेलं आहे. आता ही ऊर्जा तुमच्या डोक्यावर, धबधबा जसा आपल्या डोक्यावर पडतो तसं ही ऊर्जा आपल्या डोक्यावर पडत आहे. संपूर्ण शरीराला ह्या ऊर्जेने कव्हर केलेलं आहे. तुमचं संपूर्ण शरीर पण ह्या असीम प्रेमाने कव्हर झालेलं आहे. तुम्ही श्वास घेताना पण ही ऊर्जा तुमच्या श्वासाच्या थ्रू शरीरात जात आहे. आता ही ऊर्जा तुमच्या डोक्याच्या सेंटरमधनं शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या मेंदूला कव्हर करून ही ऊर्जा खाली तुमच्या पूर्ण चेहऱ्याला कव्हर करत आहे. हे असीम प्रेम परमात्म्याचं तुम्ही अनुभवत आहात. हे निस्वार्थ प्रेम परमात्म्याचं तुम्ही अनुभवत आहात. कपाळ, डोळे, नाक, तोंड, कान संपूर्णपणे ह्या ऊर्जेने सामावून गेलेले आहेत. तिथून ही ऊर्जा तुमच्या मानेतून खाली आलेली आहे. तिथून खांद्यावर आलेली आहे. हे असीम प्रेम तुम्ही अनुभवत आहात. जशी जशी ऊर्जा प्रत्येक अवयवापर्यंत जात आहे, तुम्ही त्या त्या अवयवात हे परमात्म्याचं असीम प्रेम अनुभवत आहात. तिथून ही ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. दंड, हात, तळवे, बोट, बोटांची नखं
संपूर्ण हात हे तुमच्या ऊर्जेने भरून गेलेले आहेत. ह्या असीम प्रेमाने भरून गेलेले आहेत. हे असीम प्रेम आहे, परमात्म्याचं असीम प्रेम आहे. तिथून ही ऊर्जा तुमच्या छातीमध्ये आलेली आहे. तुमची छाती, तुमचे फुफ्फुस पूर्णपणे ह्या ऊर्जेने भरून गेलेले आहेत. आणि हे परमात्म्याचं असीम प्रेम आहे. प्रेमामध्ये खूप ताकद असते आणि हे तर परमात्म्याचं प्रेम आहे. हे असीम प्रेम तुम्ही अनुभवत आहात. तिथून हे हृदय पूर्णपणे ह्या ऊर्जेने भरलेलं आहे. आणि जसं जसं हृदय रक्त पंप करत आहे, त्या रक्तासोबत ही ऊर्जा शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत जात आहे. प्रत्येक पेशीपर्यंत जात आहे. तिथून ही ऊर्जा खाली पोटापर्यंत आलेली आहे. अन्ननलिके थ्रू ही ऊर्जा पूर्ण पचन संस्थेमध्ये गेलेली आहे. जठर, लहान आतडे, मोठे आतडे, तुमच्या लिव्हर, पॅनक्रियाज, प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा गेलेली आहे. तिथून ही कमरेतून आलेली आहे. तुमच्या मांड्या, गुडघे, पिंढऱ्या, तळपायाची नखं, शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ही ऊर्जा, हे असीम प्रेम गेलेलं आहे. हे परमात्म्याचं असीम आणि निस्वार्थ प्रेम आहे. डोक्याच्या केसापासनं ते तळपायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर ह्या निस्वार्थ प्रेमाने भरून गेलेलं आहे. तुम्ही पुढचे काही क्षण ह्या निस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेत आहात. ह्या असीम प्रेमाचा अनुभव घेत आहात आणि पूर्णपणे त्याच्यात सामावून जाणार आहात. आता मी पुढची कमांड देत आहे. To the creator of all that it is requested that to cancel, pull all the psychic hooks, psychic attacks, negative energies from core, genetic, soul level and send to the God's light and resolve historically in the creator's perspective with the highest, best and easiest way. Thank you. It is done. It is done. It is done. Now please show me. मी परमात्म्याला असा निर्देश देत आहे की ज्या काही नकारात्मक ऊर्जा, भावनिक हल्ले झालेले आहेत, त्या पूर्णपणे कोर, जेनेटिक आणि सोल लेवल बिलीफमधनं काढून परमात्म्याच्या ऊर्जेत पाठवून द्या आणि हिस्ट्री लेवलला डिझॉल्व करून टाका. हे परमात्म्याच्या दृष्टिकोनातून धन्यवाद. हे झालंय, हे झालंय, हे झालंय. आता मला दाखवा. तुमच्या कपाळाच्या सेंटरमधनं, डोक्याच्या मागच्या बाजूनी आणि हृदयाच्या सेंटरमधनं मध्यभागातून काळ्या रंगाचे हुक, काळ्या रंगाचे बाण आणि काळ्या रंगाचा गॅस बाहेर पडत आहे आणि तो डोक्यावर एक आकार तयार करत आहे. हे सगळे भावनिक हल्ले आहेत जे दिवसभर आपल्यावर होत असतात. ही नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब झालेली असते, ती पूर्णपणे बाहेर पडत आहे आणि एक आकार तयार करत आहे आपल्या डोक्यावर. ही ऊर्जा पूर्णपणे बाहेर पडत आहे, नकारात्मक ऊर्जा, भावनिक हल्ले. आणि जो आकार आता आपल्या डोक्यावर तयार झालेला आहे त्याला आपल्या हाताने जोरात पुश करायचा आहे. तो आकार 7व्या प्लेनमध्ये गेलेला आहे, परमात्म्याच्या ऊर्जेमध्ये पूर्णपणे सामावून जाऊन तिथं तो विरघळून गेलेला आहे. आता ही परमात्म्याची ऊर्जा, तो व्हाईट लाईट आपल्या डोक्यावर आलेला आहे. धबधब्यासारखा तो डोक्यावर पडत आहे. 2 भागांमध्ये डिवाईड होऊन तो आपल्या खांद्यावरून जात आहे. जे काही राहिलेले हुक्स आहेत, ॲरोज आहेत किंवा गॅस आहे आपल्या खांद्यावर, तो पूर्णपणे त्याच्यात विरघळून गेलेला आहे.
मी आता पुढची कमांड देत आहे. टू द क्रिएटर ऑफ ऑल दॅट इट इज कमांडेड दॅट to cancel, pull and remove all the harmful radiations which does not serve me, to be sent to the God's light from the core genetic and soul level and dissolve historically in the creator's perspective with the highest, best and easiest way. Thank you. It is done. It is done. It is done. Now please show me. परमात्म्याला असा निर्देश आहे की जे काही हार्मफुल रेडिएशन्स आहेत ते माझ्या कोर जेनेटिक सोल लेवलमधनं काढून परमात्म्याच्या ऊर्जेमध्ये समाविष्ट करून द्यायचे आहेत आणि हिस्ट्री लेवलला डिझॉल्व करायचे आहेत. आणि हे परमात्म्याच्या दृष्टिकोनातून, तुमच्या किंवा माझ्या नाही. विथ द हायेस्ट, बेस्ट अँड इझिएस्ट वे. धन्यवाद. हे झालंय, हे झालंय, हे झालंय. आता मला दाखवा. तुमच्या कपाळाच्या सेंटरमधनं, हृदयाच्या सेंटरमधनं आणि डोक्याच्या मागच्या बाजूनी लाल रंगाचा गॅस बाहेर पडत आहे आणि तुमच्या डोक्यावर एक आकार तयार करत आहे. हे सगळे हार्मफुल रेडिएशन्स आहेत. आपण दिवसभर जे वेगवेगळे गॅझेट्स वापरतो त्याच्यातून जे रेडिएशन्स येतात ते आपल्या शरीरामध्ये सामावून जातात. ते आपल्या शरीराला काहीही कामाचे नसतात. हे सगळे रेडिएशन्स आपल्या शरीरातून बाहेर पडत आहेत आणि हे परमात्म्याच्या दृष्टिकोनातून होत आहे. परमात्म्याला चांगलं माहिती आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. आणि हे तुमच्या डोक्यावर एक आकार तयार करत आहेत. आता जो डोक्यावर आकार तयार झालेला आहे त्याला तुम्ही जोरात पुश केलंय. परमात्म्याच्या ऊर्जेमध्ये तो आकार जाऊन पूर्णपणे विरघळून गेलेला आहे. आता परमात्म्याची ऊर्जा आपल्या डोक्यावर आलेली आहे आणि ही ऊर्जा आता धबधब्यासारखी आपल्या डोक्यावर पडत आहे आणि खांद्यावरून वाहत आहे आणि खांद्यावर जे काही लाल गॅस राहिलेला आहे तो पूर्णपणे त्याच्यात विरघळून जात आहे. आता मी पुढची कमांड देत आहे. परमात्म्याला निर्देश आहे की माझे सातीही चक्र हे ॲक्टिवेट करायचे आहेत, संतुलित करायचे आहेत आणि कार्यरत करायचे आहेत. आणि हे सगळं परमात्म्याच्या दृष्टिकोनातून. धन्यवाद. हे झालंय, हे झालंय, हे झालंय. आता मला दाखवा. परमात्म्याची ऊर्जा आपल्या डोक्यावर आलेली आहे. डोक्याच्या सेंटरमधनं तिनं शरीरात प्रवेश केलेला आहे आणि मणक्याच्या मागच्या बाजूनी ती मणक्याच्या खालपर्यंत आलेली आहे, शेवटच्या टोकापर्यंत आलेली आहे. तिथं मूलाधार चक्राला ह्या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे. मूलाधार चक्र हे आपल्याला जमिनीसोबत जोडून ठेवण्यास मदत करतं. ह्या चक्राला या ऊर्जेने स्पर्श केलाय, स्वच्छ केलंय आणि हे चक्र आता कार्यरत झालेलं आहे. घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनने हे चक्र फिरायला सुरुवात झालेली आहे. ह्या चक्राचा लाल रंग आहे. हे चक्र पूर्णपणे ॲक्टिवेट झालेलं आहे. आता ही ऊर्जा त्याच्यापासून 2 उंच वर आलेली आहे. इथं स्वाधिष्ठान चक्र आहे. त्या स्वाधिष्ठान चक्राला ह्या ऊर्जेने स्पर्श केला आहे, स्वच्छ केलं आहे आणि ही चक्र आता कार्यरत झालेलं आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरतंय. भगव्या रंगाचं हे चक्र आहे. ह्या चक्राला आता ऊर्जा पूर्ण शरीरामध्ये तुम्ही जाणवून घेत आहात. ही भगव्या रंगाची ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये तुमच्या पसरलेली आहे आणि हे चक्र हळूहळू मोठं होत आहे. तिथून ही ऊर्जा बेंबीच्या 1 इंच खाली मणिपूर चक्र आहे. ह्या चक्राला ऊर्जेने स्पर्श केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे.
हे चक्र आपल्या स्केलेटन सिस्टीम, त्याच्यानंतर ह्या चक्राला आपला दुसरा ब्रेन म्हणतात. आपली जी एनर्जी बॉडी आहे आणि आपली शारीरिक बॉडी जी आहे, फिजिकल बॉडी, ह्या दोन्हीलाही कनेक्ट करायचं काम हे करतं. हे चक्र आता हळूहळू ॲक्टिवेट होत आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत आहे. पिवळ्या रंगाचं हे चक्र आहे आणि ही ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे सामावून जात आहे. हा पिवळा रंग तुम्हाला दिसत आहे समोर. संपूर्ण शरीरात ही ऊर्जा सामावून गेलेली आहे आणि हे चक्र हळूहळू मोठं 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 होत जात आहे. तिथून ही ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत आलेली आहे. हृदयामध्ये अनाहत चक्र असतं, त्याला हार्ट चक्र म्हणतात. त्याला ह्या ऊर्जेने स्पर्श केला आहे, स्वच्छ केलं आहे आणि हे चक्र कार्यरत होऊन, संतुलित होऊन क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत आहे. हिरव्या रंगाचं हे चक्र आहे. हे चक्र आपल्या आयुष्यात आपण प्रेम कंट्रोल करतं. जेवढं हे चक्र ॲक्टिवेट, तेवढं जास्त प्रेम आपण आपल्या आयुष्यात अनुभवतो. हे चक्र पूर्णपणे ॲक्टिवेट होऊन, कार्यरत होऊन मोठं 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 होत आहे आणि ही ऊर्जा त्याची आपण संपूर्ण शरीरात अनुभवत आहोत. तिथून ही ऊर्जा आपल्या घशामध्ये आलेली आहे. इथं विशुद्धी चक्र असतं, त्याला आपण थ्रोट चक्र म्हणतो. हे चक्राला ऊर्जेने स्पर्श केला आहे, स्वच्छ केलं आहे, संतुलित करून कार्यरत होत आहे. निळ्या रंगाचं हे चक्र आहे. हे चक्र आपल्या कम्युनिकेशनला कंट्रोल करतं. जेवढं चांगलं हे चक्र कार्यरत होईल, तेवढंच चांगलं आपण संभाषण, कम्युनिकेशन करू शकतो, संवाद साधू शकतो. आपलं म्हणणं आपण स्पष्टपणे मांडू शकतो. तिथून ही ऊर्जा कपाळाच्या सेंटरला आलेली आहे. तिथं आज्ञाचक्र आहे, थर्ड आय चक्र. त्याला या ऊर्जेने स्पर्श केलेला आहे, संतुलित केले, स्वच्छ केलं आहे, संतुलित केलं आहे आणि कार्यरत होऊन हे चक्र क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत आहे. डार्क निळ्या रंगाचं, इंडिगो कलरचं हे चक्र आहे. हे चक्र नॉलेज, ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला करत होतं. जेवढं चांगलं हे चक्र ॲक्टिवेट, तेवढं चांगलं आपण ज्ञान ग्रहण करू शकतो. तिथून ही ऊर्जा डोक्याच्या वर आलेली आहे, 1 फूट वर. सहस्रार चक्र, क्राउन चक्र, त्याला ह्या ऊर्जेने स्पर्श केला आहे. ते पूर्ण उघडून हे चक्र आता क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत आहे. जांभळ्या रंगाचं हे चक्र आहे, व्हायलेट रंगाचं. आणि हे चक्र आपल्याला परमात्म्याशी जोडून ठेवण्यास मदत करतं. सातीही चक्र आपले कार्यरत झालेले आहेत, संतुलित झालेले आहेत आणि एका लयबद्ध पद्धतीने फिरत आहेत. सगळ्यात खाली मूलाधार चक्र लाल रंगाचं, त्याच्यावर भगव्या रंगाचं स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यावर पिवळ्या रंगाचं मणिपूर चक्र, त्याच्यावर हिरव्या रंगाचं अनाहत चक्र, त्याच्यावर निळ्या रंगाचं विशुद्धी चक्र, इंडिगो कलरचं आज्ञा चक्र आणि सगळ्यात वर जांभळ्या रंगाचं सहस्रार चक्र. ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कलर इमॅजिन होत असतील तर कलर बघा. आता मी शेवटची कमांड देत आहे. To the creator of all that it is commanded that to rinse and ground all my chakras in the creator's perspective with the highest, best and easiest way. Thank you. It is done. It is done. It is done. Now please show me. परमात्म्याला असा निर्देश आहे, अशी विनंती आहे की माझे साती चक्र स्वच्छ करायचे आहेत. हे परमात्म्याच्या दृष्टिकोनातून आणि हायेस्ट, बेस्ट अँड इझिएस्ट वेनी. धन्यवाद. हे झालंय, हे झालंय, हे झालंय. आता मला दाखवा. परमात्म्याची ऊर्जा माझ्या डोक्याच्या वर आलेली आहे. ती सहस्रार चक्रावर पडत आहे, त्याला स्वच्छ केलेलं आहे. तिथून ही ऊर्जा आज्ञा चक्रावर आली आहे, त्याला स्वच्छ केलं आहे. तिथून ही विशुद्धी चक्रावर आलेली आहे, त्याला स्वच्छ करून ही ऊर्जा अनाहत चक्र, हार्ट चक्रावर आलेली आहे, त्याला स्वच्छ केलेलं आहे. तिथून ही ऊर्जा मणिपूर चक्राला आलेली आहे, तिथं स्वच्छ केलं आहे. तिथून स्वाधिष्ठान चक्राला स्वच्छ केलेलं आहे आणि तिथून ऊर्जा ही मूलाधार चक्राला स्वच्छ करून तुमच्या मांडीतून गुडघे, पिंडरी, तळपायात आलेली आहे.
आता ही ऊर्जा पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत गेलेली आहे. आता तुम्ही पूर्णपणे पृथ्वीशी जोडलेले आहात. तिथून बाउन्स बॅक करून ही ऊर्जा वापस तुमच्या तळपायापर्यंत आलेली आहे. तळपायातून ही ऊर्जा तुमच्या पिंडरी, गुडघे, मांड्या, कमरेपासून मूलाधार चक्राला टच करत, स्वादिष्ठान चक्राला टच करत, मणिपूर चक्राला टच करत, अनाहत चक्राला टच करत, विशुद्धी चक्राला टच करत, आज्ञा चक्राला टच करत ही सहस्त्रार चक्रापर्यंत आलेली आहे आणि तिथून पूर्ण विश्वामध्ये ही इमर्स होत आहे. पूर्ण विश्वामध्ये ही ऊर्जा सामावून जात आहे. तुम्ही आता पूर्णपणे जमिनीशी जोडलेले आहात आणि परमात्म्याशी पण जोडलेले आहात. तुम्ही रेडी झाल्यानंतर दोन्ही हातांना घर्षण करून डोळ्यावर हात ठेवायचे आहेत. थिटा हिलिंगला धन्यवाद देत, थिटा हिलिंगच्या फाउंडर व्हिएन्ना स्टिबलला धन्यवाद द्यायचा आहे. परमात्म्याला धन्यवाद देत हळूहळू तुमची डोळे उघडा. जर तुम्हाला हे मेडिटेशन आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुमचा फीडबॅक नक्कीच द्या. धन्यवाद.